विधानसभा चुनाव के प्रचार अपने अंतिम चरण में है, लेकिन ये प्रचार अब सत्ता और विपक्ष के बीच तीखे हमले का प्रतीक बन चुका है। इसी कड़ी में बल्लारपुर विधानसभा क्षेत्र से वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार सतीश मालेकर गुरुजी ने मौजूदा सरकार को शिक्षा और स्वास्थ्य के मुद्दे पर घेरा है। मालेकर गुरुजी जिला परिषद के स्कूल में एक शिक्षक के तौर पर काम कर चुके हैं। सरकारी शिक्षा नीति को बेहतर तरीके से जानते हुए उन्होंने सरकारी स्कूलों में दी जाने वाली शिक्षा नीति पर सवाल खड़े करते हुए 12% शिक्षा धोरण पर खर्च करने की तैयारी दिखाई है। अडानी अंबानी जैसे उद्योगपतियों को करोड़ों रुपए की कर्ज माफी, वहीं किसानों के कर्ज माफी पर सरकार की दोहरी नीतियों पर मालेकर गुरुजी ने कटाक्ष किया है। विधानसभा चुनाव में चुनकर आने पर शिक्षा की गुणवत्ता बढ़ाने, महिलाओं को आर्थिक सहायता, बेरोजगारी और किसानों की कर्ज माफी का आश्वासन मालेकर गुरुजी ने दिया है। बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के शैक्षणिक और स्वास्थ्य सेवा को एक विधायक के तौर पर बेहतर बनाने का आश्वासन भी उन्होंने दिया है। मीडिया से बातचीत के दौरान उन्होंने आने वाली 20 तारीख को चुनाव चिन्ह गैस सिलेंडर को भारी मतों से चुनकर लाने का आह्वान किया। प्रथमतः सर्वांना नमस्कार, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवा। मी सतीश मुरलीधर मालेकर, 72 बल्लारपूर विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार। मित्रांनो, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळस्ती येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत होतो, परंतु हे कार्य करीत असताना आता मी जिल्हा परिषदची जर अवस्था पाहिली, 7 वर्ग आणि तिथे 3 शिक्षक राहायचे आणि त्या 7 वर्गाचा भार जो 3 शिक्षकावर पडत होता, त्यामुळे या देशातील भोजनांना जे शिक्षण मिळत होतं ते सुदृढ असं शिक्षण मिळायला होतं, गुणवत्तायुक्त शिक्षण मिळायला होतं, ते शिक्षण मिळू शकत नव्हतं। त्यामुळे या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी, या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर शैक्षणिक धोरण आपल्याला विधानसभेत मंजूर करावं लागते आणि त्यासाठी आपण जर शिक्षक या पदाचा राजीनामा देऊन आपण जर राजकारणामध्ये उतरलं तर आपल्या या शाळेसाठी, आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी, गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी आपण मदत करू शकतो। विधानसभेमध्ये जाऊन एक चांगलं शैक्षणिक धोरण ठरवू शकतो। त्यामुळे मी या राजकारणामध्ये उतरलो आहे। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी। मी माझ्या जीवनामध्ये मी शिक्षक सहकारी बँकेचा सुद्धा अध्यक्ष राहिलेलो आहे। त्यामुळे मला जेवढ्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात लढता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आणि जितनी बड़ी, आपलं पहिलं सांगितलं की जितनी बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी। त्यामुळे किती मोठा माणूस असेल, किती मोठा उमेदवार असेल तरी तो फक्त धनशक्तीने मोठा आहे, आम्ही फक्त जनशक्तीने मोठा। जनशक्ती आमच्या सोबत आहे, धनशक्ती त्यांच्या सोबत आहे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनशक्ती जिंकते की धनशक्ती जिंकते हे फक्त मतदारांना ठरवायचं आहे। आम्ही अनेक मुद्दे घेऊन इथं उतरलेलो आहेत। PG to KG शिक्षण हे मोफत असलं पाहिजे। दुसरी गोष्ट, महिलांना 5,000 रुपये मासिक वेतन मिळालं पाहिजे। इतकंच नाही तर महिलांना महिन्याला 3 सिलेंडर मोफत मिळाले पाहिजे। इतकंच नाही तर या देशातील व्यवस्था, या देशातील सरकार तुटपुंज फक्त 2 ते 3% शिक्षणावर खर्च करते। आमच्या वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे, तर या देशात आमूलाग्र बदल करायचा असेल, या देशामध्ये समाजामध्ये परिवर्तन घडायचं असेल तर या देशातील एकूण बजेटच्या 12% शिक्षणावर खर्च झाला पाहिजे आणि आमची ती भूमिका आहे। इतकंच नाही तर 75,000 जे पद आता रिक्त आहे, ती 75,000 पद आम्ही भरणार आहोत। बेरोजगारांना आम्ही 2 वर्ष 5,000 रुपये महिना देणार आहोत। अशा पद्धतीने अनेक बदल आहे। बार्टी आहे, महाज्योती आहे, या त्या संस्था आहे, त्या संस्थांना आर्थिक मदत देण्याची सुद्धा आमची तयारी आहे। सध्या शेतकऱ्याच्या संदर्भात जर बोलायचं झाल्यास स्वामीनाथन आयोग लागू करणे, शेतमालाला हमीभाव देणे। आता शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट आहे। अदानी अंबानीचं 14 लाख करोड कर्ज माफ होतं, परंतु शेतकऱ्याचं 1.5 ते 2 लाख करोड कर्ज माफ होत नाही। हे देशातील शोकांतिक आहे, ज्या देशामध्ये 75%, 70% समाज, 70% शेतकरी आहेत। त्यामुळे या शेतकऱ्याचं कर्ज माफ कसं करता येईल हा सुद्धा आम्ही जाहीरनाम्यात दिलेला आहे। इतकंच नाही तर प्रत्येक गोष्टी आम्ही अभ्यास करून आणि विचार मंथन करून शक्य तेवढ्या लवकर ज्या दिवशी सत्ता आमची येईल त्या दिवशी आम्ही मंजूर करू आणि सर्व गोष्टी लागू करू। सामान्य लोकांचं जीवन कसं सुसह्य होईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू। या देशामध्ये परिवर्तन करायचं असेल, या विधानसभेमध्ये जर बेरोजगारांना काम आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळायचं असेल तर त्यामुळे इथल्या मतदारांनी मला निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे। आणि इतकंच नाही
तर बल्लारशामध्ये प्रदूषण जास्त आहे, त्यामुळे प्रदूषणाचा स्तर कसा कमी करता येईल। दुसरी गोष्ट शिक्षण आणि स्वास्थ्य, बल्लारशामध्ये जे काही आपण पाहिले दवाखाने ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत, तिथे डॉक्टर उपलब्ध होत नाही, तिथे मशीन्स आहेत, त्या मशीन्स निकामी पडलेल्या आहेत, त्यामुळे हे दवाखाने कशा पद्धतीने सुसज्ज करता येईल त्यावर सुद्धा आम्ही प्रयत्न करून, इतकेच नाही तर या देशाची शिक्षण व्यवस्था कशी सुधारता येईल, म्हणजे शाळेमध्ये 7 वर्ग आहेत आणि 7 वर्गाला 3 शिक्षक आहेत, 7 वर्गाला 7 शिक्षक कसे देता येईल त्यावर सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि इथल्या लोकांना प्रदूषण भत्ता सुद्धा कसा देता येईल त्यावर सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। माझे सर्व बहात्तर बल्लारपूर विधानसभेतील सर्व नागरिकांना असे आव्हान आहे, मतदारांना आव्हान आहे की येणाऱ्या 20 तारखेला मी सतीश मुरलीधर मालेकर त्या बहात्तर बल्लारपूर विधानसभेकरता उभा आहे, त्यामुळे 20 नोव्हेंबरला माझ्या 6 नंबरवर गॅस सिलेंडर याची बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्याल ही मी सर्व मतदारांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवा।